तर काटकसरीच्या आवाहनांवर पुणेकरांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काय म्हणतात पुणेकर, आपण ऐकूयात. सोनं खरेदी करू नका किंवा डिझेल पेट्रोलचा कमी वापर करा किंवा परदेशात प्रवास टाळू नका, काय कसं बघता याच्याकडे? यांच्याकडे काय बघण्याचा अर्थच नाहीये. महागाई एवढी करून ठेवली की सोनं खरेदी करणंच बाजूला राहिलं. फिरणं तर बाजूलाच. एवढं सगळं महाग केलंय, इथं कष्ट करून पैसा राहिना तर सोनं कधी करायचं? एकंदरीत ही धुळफेक आहे. मोदींनी गॅरंटी दिली होती निवडणुकीपूर्वी की मोदी गॅरंटी, तर गॅरंटी काही दिसत नाहीये. यामधनं लोकांची फसवणूक करणं हाच एकमेकांचा धंदा आहे. सोनं खरेदी करताच येणार नाही. 1.5 लाख रुपये सोनं झाले. याच्या आजवर होतं काँग्रेसच्या काळात 20 आणि 30 हजार रुपये, त्यांनी डायरेक्ट 1.5 लाख रुपये केले. म्हणजे यांनी गुजराती मारवाड्यांचं भलं केलं मोदींनी, मराठी वगैरे यांचं नाही भलं केलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस गडबड होती तर आपल्या इथं असे तज्ज्ञ लोक आहेत की ते तिथं बघत असतात की याला हे नक्की काय चाललंय आणि त्यानुसारच आपल्या इथं मग त्यावेळेस त्यांनी कंट्रोल करायला पाहिजे ना त्या गोष्टीवर. त्यांनी हे सांगितले योग्यच. आपल्या इथे किती जण तुम्ही सार्वजनिक वाहतूचा वापर करता, त्याच्यामुळं तुमचीही पैशाची बचत होती, बरोबर का ना? आणि ते गव्हर्नमेंटचंही वाचतं. गव्हर्नमेंटनी हे मेट्रो वगैरे कुणासाठी काढलेत? सामान्य माणसांसाठीच काढलेत. असं आता ज्याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे, काय करावं का नाही. आधीतलंही स्वस्त सोनं काय काय आता ज्यांनी त्यांनी ठरवायला पाहिजे खरेदी करायचं का नाही करायचं.